नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरूही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। अरे या सरकारचं करायचं काय? मनवादी सरकारचं करायचं काय? मनवादी सरकारचं करायचं काय? एकनाथ शिंदे मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। हे सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। विरार पुलिस स्टेशन के करीब आज अंबेडकरवादी संगठन ने एक निषेध आंदोलन यहाँ किया हुआ है। आप देख सकते हैं इस समय लोग नारेबाजी कर रहे हैं। और दरअसल आपको बता दें कि हाल ही में परभणी जिले में जो घटना घटित हुई, वहाँ पर संविधान की कृति को जिस तरह से क्षति पहुँचाई गई, उसके बाद वहाँ एक आंदोलन खड़ा हुआ और उस आंदोलन में पुलिस ने आंदोलनकर्ताओं के ऊपर लाठीचार्ज किया, आंदोलनकर्ताओं को हिरासत में लिया। उसी दौरान हिंसा भड़की और पुलिस की लाठी से सूर्यवंशी नाम के एक आंदोलनकर्ता है, उनकी मौत हुई। उस पर यहाँ ये आंदोलनकर्ता जो अभी इस समय आंदोलन कर रहे हैं, संगठन अंबेडकर संगठन, ये मांग कर रहे हैं कि उस मामले में जिम्मेदार अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई हो, उसकी हकाल पट्टी हो। साथ ही साथ इस मामले में वर्तमान सरकार है वो अपना इस्तीफा दे, नहीं तो आंदोलन और तीव्र हो जाएगा। ये आंदोलन होना था विरार पुलिस स्टेशन के बाहर परिसर में, लेकिन विरार पुलिस ने आंदोलन को वहाँ रोका। तो ये मुख्यालय जो महानगर पालिका का जूना मुख्यालय का परिसर है, जहाँ पर पार्किंग और बस स्टॉप है, यहाँ पर आंदोलन हुआ। इस आंदोलन में आंदोलनकर्ताओं ने क्या कुछ कहा वो सुनिए वीडियो में आगे। काय सांगाल, पोलीस प्रशासनाच्या इमारतीसमोर आपलं आंदोलन होतं, मात्र याच इमारतीच्या मागच्या साईडला आपलं आंदोलन होत आहे, याच्यामागचं काय आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज बंदची हाक दिली होती आणि त्या बंदच्या हाकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे। ज्या परभणीमध्ये झालेल्या घटना आहेत की संविधानाची त्या ठिकाणी प्रतिकृती आहे ती तोडण्यात आली, त्याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात आलं। त्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व भीमसैनिकांना कॉम्बिंग करून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना एवढी मारहाण केली की आमचा त्या ठिकाणी असणारा शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। काय मागणी आहे? सर्वप्रथम ह्या प्रशासनाचा मी निषेध करत, जो अशोक घोरबांड आहे हा एक जातीवादी पीआय आहे, तो जातीवादी पीआयचं पहिलं त्या ठिकाणी पोलीस सेवेतून त्याचं निलंबन करण्यात यावं आणि त्याचबरोबर त्याला जे खतपाणी देणार आहे किंवा त्याला जे पाठीचे घालणारे फडणवीससारखे जे आत्ताचे जातीवादी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। जर त्या निलंबन झालं नाही तर पुढचं आंदोलन उग्र असेल की शांतता? नाही, जर का त्यांचं निलंबन झालं नाही तर हे नॉर्मली आपण ह्या ठिकाणी छोटे छोटे आंदोलन घेतलेले आहेत, पण ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून, कारण का त्या अशोक घोरबांड जो पीआय आहे त्याचं एकच हे असं प्रकरण नाही आहे, जे भीमा कोरेगाव आहे, नांदेड ग्रामीणच्या भागामध्ये जे अक्षय भालेराव हत्याकांड आहे, त्याच्यानंतर हे परभणीचं, असे 3 प्रकरणं त्याच्या माध्यमातून घडलेले आहेत। अशा जर जातीवादी पीआयचं जर निलंबन होणार नसेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्याच्या विरोधात जनाक्रोश मोर्चा निघणार आणि त्याचं त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि ह्याला सर्वस्वी जिम्मेदार फडणवीस सरकार असणार आहे। घटना हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि सगळ्या देशाचा प्रश्न आहे खरं म्हणजे, कारण संविधान हे केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नाही आहे, हे देशाचं संविधान आहे। कोणीतरी व्यक्ती अशा पद्धतीने जर विटंबना करत असेल आणि केवळ फुले शाहू आंबेडकरांचेच लोक यांनाच रस्त्यावर यावं लागत असेल, ह्या देशाचं दुर्दैव आहे की एक माथेफिरू, त्याला माथेफिरू म्हणतात, जेव्हा त्याला आताच आमच्या भगिनी बोलल्या की जेव्हा अशा विटंबनेच्या घटना करतात तो माथेफिरूच कसा काय असतो, म्हणजे तो सायकोच कसा काय असतो। आणि याच्यापूर्वी भीमा कोरेगावची घटना घडली, त्याच्यानंतर किती मोठा उद्रेक झाला आणि जेव्हा अशा घटना होतात तर हेच पोलीस इन्स्पेक्टर असतात, मला वाटते दुसरी की तिसरी रिपीट घटना आहे। त्या सरकारचा खरं म्हणजे हे निर्दयी सरकार आहे आणि
या निर्दय सरकारला प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने जातीय दंगली घडवायच्या आहेत की काय असं समाजाला वाटतं. तर सरकारने अशा पद्धतीने या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. मी पुन्हा येईन कशासाठी, तर या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी यावं. मी पुन्हा येईन आणि अशा दंगली घडतील अशा जर लोकांच्या वृत्ती असेल तर मग या राज्यामध्ये काही खरं नाही. आणि मागणी हीच आहे की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नयेत आणि घडल्यावर त्याला त्वरित सरकारने त्याच्यावर निर्बंध निर्माण करायला पाहिजेत. आणि ज्या विनाकारण लोकांचं ते कोम्बिंग ऑपरेशन करून सुशिक्षित लोक होती ती, त्यातला एक नगरसेवक होता, एका कुटुंबामधले 4-4, 5-5 लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली. आणि ज्या निर्दयीपणे सरकारचं समर्थन असल्याशिवाय अशा प्रकारची निर्दयी वागणूक म्हणजे आंदोलन करताना मिळू शकत नाही. तर हे पूर्ण सरकारचं प्री प्लॅन्ड होतं की काय, अशा प्रकारे समाजामध्ये एक उत्स्फूर्त प्रतीक्षा. मी मुंबई विद्यापीठाचा कुलसचिव म्हणून निवृत्त झालो. मला असं वाटतं की हे सरकार अत्यंत निर्दयी आहे आणि हे विशेषतः शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारा मांडणाऱ्या लोकांसाठी अतिशय निर्दयी असं हे सरकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याची कमिशन ऑफ इन्क्वायरी करायला पाहिजे, साधी इन्क्वायरी नाही. कमिशन ऑफ इन्क्वायरीच्या ॲक्टखाली कमिशन अपॉइंट करून याची रिसर्च चौकशी व्हायला पाहिजे आणि या लोकांना जबरदस्त शासन व्हायला पाहिजे. आणि आता अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये देखील याच्यावरती चर्चा शून्य प्रहरामध्ये व्हायला पाहिजे. खरं म्हणजे चर्चा अशी आमची मागणी आहे. सर आपलं नाव काय? माझं नाव ललित लोखंडे, मी रिपब्लिक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही विरार पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाहीर निषेधार्थ आम्ही आंदोलन छेडलं आहे. कारण परभणी या ठिकाणी झालेल्या आपल्या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झाला आहे त्याला एकमेव कारण आहे PSI अशोक गोरबड यांचं निलंबन व्हावं असं आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन देतो आणि त्यांच्या जाहिराती निषेधार्थी आज भीमसैनिक रस्त्यावर आंदोलन करत आहे. पोलीस स्टेशनचा परिसर सोडून तुम्ही इकडे का आलाय? आम्ही काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो तर आमचं मूक आंदोलन होतं, पण मूक आंदोलन करूच नये असं तिथल्या गायकवाड साहेबांचं म्हणणं होतं. रात्री 11 वाजता आमच्या भीमसैनिकांना चुकीच्या पद्धतीने नोटीस देण्यात आली आणि हा उद्रेक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काय मागणी आहे सरकार? आमची मागणी एवढीच आहे की भीमसैनिकावरती चुकीच्या पद्धतीने ज्यावरती तुम्ही ऑपरेशन करताय ते थांबवलं पाहिजे शासनाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. कारण हे निकंब सरकार आहे. कारण हे जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर पहिला 2014ला त्यांनी भीमा कोरेगाव हे दंगल घडवली. त्यानंतर हे असे अनेक वस्त्यांवरती दंगे घडत आहे. गुजरात में है, एक मिनट दिल्ली में जाएंगे. सर क्या कहेंगे आज ये आंदोलन किस विषय में? जो आंदोलन है वो परभनी में गए दिनों जो संविधान की जो प्रतिमा थी वो संविधान की प्रतिमा कुछ समाज कंटकों ने तोड़फोड़ की थी. उसके विरोध में जब अंबेडकरी समाज का जनाक्रोश रास्ते पर उतरा था, वो जनाक्रोश के ऊपर जिस तरह से पुलिस प्रशासन ने लाठीचार्ज किया और उस लाठीचार्ज में हमारा एक भीम सैनिक जो है सूर्यवंशी, उसका कल इंतकाल हो गया था. और उस यानी ये जो मृत्यु हुआ, इंतकाल हुआ, हमारा स्पष्ट आरोप है जो इंतकाल हुआ है वो प्रशासन ने किया हुआ मर्डर है, खून है और उस खून के निषेधार्थ ये आंदोलन है. क्या मांगनी है सरकार से? हमारी यही मांगनी है कि पहली यानी जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री पद का राजीनामा देना चाहिए, अजित पवार ने राजीनामा देना चाहिए, एकनाथ शिंदे ने राजीनामा देना चाहिए, क्योंकि ये सरकार पूरी निकम्मी है. इस सरकार के कार्यकाल में जितने ज़्यादातर केसेस जो जातिवाद के अम्बेडकरी अनुयायियों पर हुए वो किसी भी अन्य सरकार के कार्यकाल में नहीं हुए. इसके लिए हम उनकी राजीनामा की मांग करते हैं. आप PI को हटाने की मांग कर रहे हैं, इसके पीछे क्या करना है? जो घोरबान करके पिया है अशोक घोरबान परभनी क्राइम ब्रांच में, उनका पूरा पास्ट देखा जाएगा तो वही घोरबान पुणे में जो कई सालों पहले भीमा कोरेगांव हुआ था, भीमा कोरेगांव में जो दंगलें उछली थी तो उस टाइम पे वही PI थे. नांदेड़ में जो एक भीम सैनिक था अक्षय भालेराव करके,
उसका मर्डर हुआ था जाति द्वेष के वजह से। उस मर्डर केस में भी यही पीआई थे, आज परभनी के केस में भी यही पिया है। और ये जो पिया है वो देवेंद्र फडणवीस के निकटवर्ती है कहा जाते हैं, माना जाता है। और देवेंद्र फडणवीस के कहने पर ही ये सब माहौल बिगाड़ने का काम चालू है, जातीय दंगे फैलाने का काम चालू है। देवेंद्र फडणवीस की मानसिकता है कि आगे होने वाले जो महानगर पालिका के इलेक्शन है वो जातीय दंगे पर कैसे जीते जाए, यही उनकी मानसिकता है। यही इसके लिए हम लोग रास्ते पे उतरे।